चर्चा करायची झाली तर मग दीपेश 2 धावा आपल्या संघासाठी पूर्ण करतोय. संघाचा धाव फळक सो अकाउंट आहे ना ते ओपन केलं गेलं, म्हणजे अकाउंट ओपन केलंय. आता अकाउंटमध्ये किती आणखीन डिपॉझिट केल्या जातील धावा त्या देखील पाहायला मिळतील. डेड बॉलचा इशारा पुन्हा एकदा आपण पाहिला तर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना गणेश. पुढचा चेंडू दीपेशसाठी फुलटॉस यावेळेला स्वान केला जातोय अगदी मिड विकेटच्या दिशेनं. चेंडू निघून गेलाय थेट बाउंड्रीच्या पार. पंचांचा इशारा मिळेल. यस इट इज अ चौकार. 4 धावा. हा खराब चेंडूची हाताळणी केली होती तिथे. फुलटा चेंडू दिला तर मग कसा सोडेल फलंदाज आणि अगदी वाटच पाहतोय. धन्यवाद धन्यवाद. पुढचा चेंडू आपण पाहतोय. सरळ खेळलाय क्षेत्ररक्षक लांब आहे तिथे. अडवला जाईल का तर अडवलाय नक्कीच आपण पाहू शकतोय. कृष्णाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण तिथे होत असताना पाहायला मिळालं. आज या टीम मध्ये आपण जर विचार करायचा झाला तर मग मनीष आज दिसत नाही आहे. कदाचित एक चांगला गुड हिटर बॅटर म्हणून त्याची नक्कीच चर्चा केली जाते, परंतु त्याच्या अनुपस्थितीमध्ये नक्कीच इथून खेळ करायचं आता मुंडई स्पोर्ट्स टीमला. परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मग नितेश सारखा खेळाडू आपण पाहिलं तर या टीममध्ये एक बिग हिटर म्हणून त्याची वर्णी आपल्याला जरूर लागत असताना पाहायला मिळेल. सध्या पण करूया चर्चा या ओव्हरची. तर टीमची टोटल झालेली आहे 8. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर गणेश बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक अगदी आपण पाहिलं तर फेकण्यासाठी. सरळ खेळायचा होता अगदी बॅटच्या खालच्या भागाला लागलेले चेंडू. अगदी आपण पाहिलं तर दिनेश फिल्डिंग चांगली करतायत. कदाचित आपण पाहू शकतोय गोलंदाज समोर नसते तर डायरेक्ट हिट झाला असता, परंतु चेंडूला पकडला गेलाय आणि त्याचा मोबदला मात्र आपण पाहिलं तर 2 धावा मात्र इथून जरूर मिळत आहेत. अगदी आपण पाहिलं तर ज्या प्रकारे इथून फिल्डिंग चांगली झाली होती, परंतु तितका चांगला तालमेल देखील आपल्याला बघायला मिळतो या 2 खेळाडूंच्या मध्ये. नक्कीच आपण दीपेश आणि मनीष या 2 खेळाडूंनी आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या विकेटसाठी चांगला खेळ केला. या पहिल्या ओव्हरमध्ये चेंडू फेकून झाले 4. टीमची टोटल दुहेरी डबल डिजिटमध्ये 10 रन्स आपण पाहतोय. अगदी आपण पाहिलं तर मग चांगली सुरुवात म्हणायला लागेल, कारण की विदाऊट लॉस्ट आपण पाहिलं की डबल डिजिटमध्ये पोहोचलाय. तर मग एक चांगला टोटल आपल्याला नक्कीच इथे उभा होत असताना पाहायला मिळेल. गणेशांचा पुढचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. लॉंग ऑनला दिनेश आहेत. स्पीड झाली आहे थोडी. आपण पाहू शकतोय की 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. अगदी आपण पाहू शकतोय की इथून जवळजवळ चर्चा करायची झाली आहे तर मग या षटकामध्ये एक चौकार आपण देखील पाहिलाय, परंतु सिंगल डबल धावा आहेत ना अगदी चांगल्या प्रकारे जोडल्या गेल्या आहेत. जी क्रिकेटचं बेसिक क्रिकेटचं लाईफ लाईन म्हणून आपण ओळखतो, म्हणूनच म्हटलं जातं ना की कड़ी से कड़ी जोड़तो तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करो तो तकदीर बन जाती है. ते तकदीर बनवायची आहे. सिंगल डबलला जोडायचं आपल्या संघाचं भवितव्य आहे, कारण की इथून मोठा टोटल देखील उभा करायचा आहे हा विचार देखील आहे. पुढचा चेंडू पाहतोय आपण अगदी ऑफस्टंपच्या जवळ आपण पाहिला तर हा चेंडू फेकला गेलाय. पंच इन्व्हॉल्व आहे तिथे. व्हाईट बॉलचा इशारा मात्र नक्कीच देत असताना पाहायला मिळतात. 1+1 2 धावा इथे मिळतील. मनीष बहा आत्तापर्यंत जो नॉन स्ट्रायकर एंडकडे उभा होता त्याला मात्र यावेळेला मिळते स्ट्राईक मिळाली आहे. मनीषच्या बॅटमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच चांगला खेळ आहे आत्तापर्यंत. जर इतिहास पलटून बघितला मनीषचा तर एन्जॉय टीमसाठी भरपूर चांगल्या प्रमाणात त्यांनी क्रिकेट खेळला देखील आहे आणि या मैदानावर तो खेळू शकतोय. त्याच्याकडेची कॅपॅसिटी आहे. गणेशच्या विरोधात बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला सरळ चेंडू गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूने षटकाची समाप्ती झाली. फलकावर आपण पाहिलं तर 14 धावा बिनबाद. 14ची सुरुवात मोठी सुरुवात मात्र मिळालेली आहे आपण पाहिली एन्जॉय ग्रुप टीमला. मग आपण पाहिलं तर राहिले काय आतापर्यंत मग पहिलं षटक 6 म्हणजेच 3 षटकं आहेत. 3 षटकामध्ये किती धावा येतील ते देखील पाहूया. आमचे डीजे ऑपरेटर सज्ज आहेत, त्यांच्याकडे गाणं पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया.
की सुंदर कोणी होईन दंग, काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी, होले होले आली ती माझ्या पाठीशी, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. धन्यवाद सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. यंग मराठा चिंचोटी पुरस्कृत टेनिस क्रिकेट महासंग्राम व्हेरी फर्स्ट डे, पहिला दिवस. आणि अगदी चर्चा करायची झाली तर मग पहिल्या दिवसामध्ये या दोन संघांची करूया आपण. एक संघ आपण जवळजवळ बघितला कामोड विभागातील संघ, एक संघ घोडबंदर रोड म्हणजेच ठाणे विभागातील संघ आपण पाहिला. तर जो पाहायला मिळतोय हुंडाई स्पोर्ट्स काजूपाडा विरुद्ध एन्जॉय ग्रुप बेलकडी. कृष्णा बॉलिंग ट्रॅकवर फुलटॉस, भव्य स्वागत करण्याचा प्रयत्न, फटका हवेत फसलाय. गणेशचा झेल मात्र तिथे आहे चांगला, फलंदाजाला परतावा लागेल दीपेशला. आता मात्र डग आउटच्या दिशेने आणि पहिला मोठा धक्का मात्र एन्जॉय टीमला मैदानाच्या आतमध्ये दिलाय. काय झालं? धन्यवाद डीजे. इथून आपण पाहिलं तर पहिला विकेट मात्र लवकर मात्र मी म्हणेन या षटकामध्ये गमावला गेला, कारण की या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर मात्र गमावला गेला, कारण की इथून पार्टनरशिप करण्याची आणखी मोठी संधी होती. आता आकाश मैदानाच्या आतमध्ये आले, आकाश बरफ त्यांच्याकडे आता तिसऱ्या क्रमांकाचा मात्र खेळ सोपवलाय. इथून आकाशची झेप घेतील का? आकाश नावाचे खेळाडू आहेत ना, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये भरपूर चांगले खेळ करतायत. त्यांचं जर चर्चा करायची झाली तर मग सुरुवात करूया आपण आकाश वाघपासून, त्यानंतर आकाश गोगलदरे, आकाश धानवी पाहिला, त्यानंतर मग आपण उल्लेख केला तर मग आकाश रिपट. असे आकाश नावाचे खेळाडू भरपूर आहेत, ते नक्कीच आकाशची झेप घेणारे खेळ करतायत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये. परंतु आपण बघितलं आकाश कानातला सुद्धा विसरू शकत नाही आहे. अगदी आपण पाहिलं तर मग मडीपाडा टीमचा खेळाडू, मग सध्या मग हा आकाश काय करेल? आकाशी झेप घेण्याचा प्रयत्न, फटका हवेत, मयूर बरफ मात्र लांब राहिला तिथे, चेंडूला मात्र अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी आपण पाहिलं तिथे फिल्डर होते, त्याने मात्र चेंडूला उचललं गेलं. लवेश झेल मात्र निर्माण झाला होता. बघा कॅचेस विन द मॅचेस आपण पाहिला, जो उल्लेख केला जातोय शतरक्षक थोडे लांब राहिले होते, त्याचं प्रति आपल्याला पाहायला मिळालं. मग 2 धावा देखील मिळाल्या आकाशला. टीमचा फायदा होईल. टीमची टोटल आहे ती 16च्या घरामध्ये पोहोचलेली आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय, जे सध्या तरी प्रगती पथावर आपल्याला पाहायला मिळत आहे. ओव्हर द विकेटनं पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर मग पहिली विकेट तिथे प्राप्त करून दिली, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर मग तिसऱ्या क्रमवारीमध्ये येऊन इथून चांगला खेळ करायचा आहे आकाशला, साथ द्यायचे मनीषला. फुल टॉस इथून पाहिला तर पंच इंटरेस्ट आहेत या सिडीचा. नो बॉल, डीमर चेंडू फेकला जातोय. अगदी आपण पाहू शकतोय तर खराब चेंडू नक्कीच हाताळला जातोय. मेजवानी मात्र इथून दिली होती, व्यवस्थित स्वीकारता आला नाही आहे. मग 3 धावा मिळतील. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जर नजर टाकूया तर मग त्यामध्ये आणखीन एक चांगले आमचे खेळाडू म्हणजेच मिस्टर प्रकाश तुंबडा म्हणजेच हॅप्पी यांचं देखील शुभागमन झालंय. हॅप्पी आपल्या देखील हार्दिक स्वागत असेल यंग मराठाच्या टुर्नामेंटमध्ये. आणि या मंचावर सोबतच आपण बघितलं तर मग सुनील राऊत आहेत. नक्कीच भरपूर मेहनत केली. आम्ही सुद्धा टेबलाच्या खालून वाकून बघितलं, चेहरा दिसला. नक्कीच मात्र आपल्या समोर पाहिला पण तर मग धावा येत आहे तिथे 2. टीमची टोटल आहे ती पोचली गेली आहे 21 या आकड्यावर. 21 कृष्णा. अगदी आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे चर्चा केली तर आडव्या बॅटने खेळायला फटका. लवेश चेंडू लाडवण्याचा प्रयत्न करतायत. नक्कीच आपण पाहिलं थोडंसं धडपड मात्र जरूर पाहायला मिळाले, परंतु तितकं जास्त नुकसान नाही झालं. एकच धाव मिळणार आहे तिथे. आपण पाहिलं तर फिल्डिंगमध्ये आपण पाहिलं तर बदल होताना पाहायला मिळतोय का नाही. पुन्हा एकदा पाहिलं तर नक्कीच तिथेच सेट केला जात आहेत.
22 धावा फलकावर चेंडू फेकून झाले. 4 आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. अगदी चर्चा करूया आपण या दुसऱ्या ओव्हरमध्ये. तर सुरुवात चांगली मिळाली एन्जॉय टीमला. हा शॉट ऑफ दी लेन चेंडू होता. विकेट किपर चुकलेत. पाहतोय आपण एक मात्र धाव मिळेल तिथे बाईच्या स्वरूपात. अगदी आपण पाहिलं तर यामध्ये या उमेश मध्ये या. अगदी आपण पाहू शकतो की दुसरा चेंडू मात्र घेतला जाईल. इथून आपण पाहिलं तर टीमचे टोटल पोहोचले गेले 23च्या घरामध्ये. शेवटचा चेंडू असेल एक विमर हाताला गेला होता. पण त्यानंतर आपण पाहू शकतो की मग थोडा कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळतोय. फुलटॉस सरळ खेळलेला फटका. कदाचित चांगल्या धावा मिळतील. अगदी आपण पाहू शकतोय शतरक्षण चांगलं झालंय. चेंडूला अडवलं गेलंय. गणेश होते तिथे. तिथून आपण पाहिलं तर मग धावा मिळतील. अगदी आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण आणि मौल्यवान धावा मिळाल्यात. टीमचे टोटल पोचले गेले 25च्या घरामध्ये. एक गडी बाद 25. प्लॅटफॉर्म इथून सेट झालाय बघा. इथून चांगली वाटचाल केलेली आहे. 12 चेंडूमध्ये आलेल्या 25 म्हणजे आणखीन इथून जर 12 चेंडूमध्ये 25 ते 30 धावा येत आहेत तर 50+ टोटल आपण पाहिलं तर नक्कीच फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये मात्र इथून भागीदारी मोठी होईल का मग भागीदारीला तोडलं जाईल. काय घडेल या प्रत्यक्षात मॅचमध्ये ते देखील आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी एक छोटा ब्रेकमध्ये जाणार आहोत. गाणं ऐकणार आहोत. त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण उतरणार आहोत. मैदानाच्या मध्ये ड्रिंक ब्रेक्स आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं तर उन्हातानाचं तापमान वाढलं गेले आणि त्याच अनुषंगाने त्याच कारणामुळे आपण पाहिलं तर मग खेळाडूंना पाण्याची गरज लागते आणि ते पाणी पुरवण्याचं कार्य बाळाच्या माध्यमातून केलंय. अगदी आपण पाहिलं आकाश आणि मणेश ही जोडी आहे. मणेश नॉन स्ट्राईक एनकडे, आकाश मयूर बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन सज्ज आहे मयूर. बरोबर यानं पाहतोय आपण अराउंड द विकेटनं फुलटॉस. या वेळेला मात्र मेजवानी स्वान केले. चेंडूला थेट निघून चाललाय चेंडू. डीप स्क्वेअर लेग सीमा रेखा पलीकडे. पंचांचा इशारा मिळेल काय तरी एका नाही तर हा षटकार आहे. कारण की ज्याप्रमाणे असं वाटलं होतं की एका टप्प्याने गेलाय की काय, परंतु नक्कीच आपण पाहिलं तर इथे षटकाराचा इशारा अगदी आपण पाहू शकतो पोचवला गेलाय. आणि इथून आपण पाहिला तर फलंदाजाची आणखीन इथून नक्कीच डिमांड होती. कदाचित त्यांना नो बॉल मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु पंच म्हणतात की नाही, नक्कीच इट्स फेअर डिलेव्हरी आहे. अगदी आपण पाहिलं तर मग भव्य स्वागत इथून आपण पाहिलं तर मग गोलंदाज मयूरचं केलंय. अराउंड द विकेटने मात्र आले होते. आता पाहावं लागेल की चेंडू हवा आहे मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडू नक्कीच फेकला गेला आणि त्याचा मोबदला देखील आपण पाहिला तर बघावा लागला. आतापर्यंत मग दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण ते चित्र बघितलं होतं की जवळजवळ कृष्णानं देखील एक भीमर चेंडू फेकला गेला होता, परंतु इथे हा भीमर नव्हता, परंतु नक्कीच फुलटॉस जरूर होता. हा इथे आपण पाहिलं ही चांगली लाईन आहे बघा. थोडी हरकत होत असताना पाहायला मिळाली चेंडूच्या सोबत. 2 धावा मात्र मिळतील तिथे बघा. पडल्यानंतर थोडासा मधल्या दिशेने चेंडू येताना पाहायला मिळाला. मग फलंदाजाला मजबूर केला होता चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क करण्यासाठी. धावा मिळतील 2. टीमची टोटल पोहोचली गेली या 2ने 33च्या घरामध्ये 33 रन्स एका गड्याच्या मोबदल्यात. पार्टनरशिप भरपूर चांगली झालेली आहे. अगदी आपण पाहिलं तर सुरेख मात्र खेळ चालू आहे या दोन्ही बॅटर्सच्या मध्ये. मयूर पुढचा चेंडू घेऊन आकाशसाठी. बॅटची कडा. उमेश मात्र प्रयत्न करत होते तिथे. जंप लगावलं होतं पूर्णपणे, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आहे आणि मात्र चेंडू निघून गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धाव्यांसाठी.
जम्पिंग एफर्ट्स पाहायला मिळालं, परंतु नक्कीच आपण पाहिलं चेंडूला मात्र अडवू शकले नाही. चांगल्या धावा येता येता एन्जॉय टीमसाठी. हा चेंडू मात्र आपण पाहिला तर मध्ये येणारा पाहायला मिळाला. अगदी आपण पाहिलं तर डॉट आणि डॉटने मात्र आपण पाहिलं तर थोडा या षटकामध्ये शांत ठेवले बघा. एक चौकार जरूर एक षटकार आला होता, त्यानंतर आपण पाहिलं की 2 दुहेरी म्हणजे 10 धावा, त्यानंतर हा डॉट आलेला आहे. 4 चेंडू फेकून चालेल. टीमची टोटल 35च्या घरामध्ये पोहोचलेली आहे. म्हणजे 2 षटकामध्ये 25 होत्या आणि इथून 10 आलेले आहेत. कदाचित आणखी मिळतील, त्यामध्ये आपण पाहू शकतो. डेफिनेटली आपण पाहिलं तर बॅटची कडा 2 धावा देखील पुन्हा मिळतील. 37 धावा फलकावर आपल्याला जोरू पाहायला मिळत आहेत. जरी आपण पाहू शकतो इथून सिंगल डबल आपण पाहिला तरी देखील महत्वाचे आहेत. शेवटचा चेंडू अगदी आपण पाहिलं तर मग इथून आपण पाहिला तर निर्धावच्या स्वरूपात षटकार पडला होता. त्यानंतर मयूरने चांगलं कमबॅक साधलं. इन कटर गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. चर्चा आपण करूया तर जवळजवळ 3 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. 3 षटकामध्ये 37 धावा या फलकावर आपण पाहिल्यात, परंतु या 37 धावा आपण पाहिल्यानंतर ज्या प्रकारे आल्यात इथून आणखीन धावा मात्र त्यामध्ये प्लस होणार आहेत. शेवटच्या षटकामध्ये गेम प्लॅनिंग मात्र काय आखली जाईल, किती धावा मात्र शेवटच्या षटकामध्ये इथून जोडल्या जातील, किती धावांचं टार्गेट हुंडाई स्पोर्ट्स काजूपाडा संघाच्या समोर मात्र सेट केलं जाईल ते देखील पाहणार आहोत. तत्पूर्वी घेऊ आपण एक छोटा ब्रेकमध्ये जाऊया, गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा आपण मॅचमध्ये परतूया. धन्यवाद डीजे दिनेश. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिले तर महत्वपूर्ण षटक त्याच्या हातामध्ये असेल. मनीष ओपनिंगचा खेळाडू आहे, परंतु त्याला स्ट्राईक मात्र तितकी मिळाली नाही. हा प्रयत्न नक्कीच मी म्हणेन ब्लॉकमध्ये हाताळण्याचा प्रयत्न चांगला होता, परंतु दिशाहीन चेंडू जर पाहायला मिळाला. खाली राहणारा चेंडू अगदी विकेट किपरचं मात्र नक्कीच, परंतु वाईट आहेत. वाईट प्लस मात्र आपण पाहिलं तर मग 22 धावा मात्र मिळतील. इथून आपण पाहिला ज्या प्रकारे चर्चा करायची झाली आहे तर ज्या धावा आहेत एक्स्ट्रा धावा अडवण्याचा प्रयत्न करायला हव्यात. उमेश कमी पडतायत त्यामध्ये आणि त्याचा मग बेनिफिट चांगला मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमला. टीमची टोटल आपण बघितली आहे ना तर 40 धावा. मणेश यावेळी आपण पाहू शकतोय की नक्कीच थोडासा शरीरावर लागलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं आपण पाहिलं तर नक्कीच तोंडावर नक्कीच आपण पाहिला आदळणारा हा चेंडू पाहायला मिळाला आणि अपेक्षित बाउन्स होता आणि त्यामुळे थोडं खेळणं आपण पाहिलं कठीण गेलं. चेंडूवरची नजर हटवली होती. फटका एक्झिक्यूट करणं तितकं इझिली नव्हतं झालं त्यांच्यासाठी. टॉप एज उमेश मात्र कमी पडले तिथे पाठलाग करण्याचा प्रयत्न. धावेंसाठी निघून गेलाय 2 चेंडू. 2 टीमची टोटल आपण बघितली आहे 42 रन्स. 42 धावा फलकावर आपण पाहिल्या आहेत. जवळजवळ मागच्या दिशेने मी तर म्हणेन भरपूर धावा आलेल्या आहेत, कारण की समोरच्या दिशेनं आणि बाउंड्रीच्या दिशेनं आपण पाहिलं तर कमी धावा आलेल्या आहेत, परंतु मागच्या दिशेनं भरपूर धावा आलेल्या आहेत. या स्कोरिंग झोनमध्ये आपण बघितलं तर जवळजवळ नजर टाकली आपण तर मागच्या दिशेनं मला वाटतंय की अगदी आपण पाहिलं तर यावेळेस ऑनसाईडला खेळलेला फटका होता. डीप स्क्वेअर लेग मध्ये सचिन आहेत, चेंडूला फील्ड करतायत, चांगलं क्षेत्ररक्षण. जवळजवळ 13 ते 14 धावा मागच्या दिशेने आपल्याला येत असताना पाहायला मिळालेत.
टीमची टोटल नजर टाकू आता आपण 43 चेंडू फेकून झालेले आहेत या ओव्हरमध्ये 4 म्हणजे 2 चेंडू आहेत. थोडं कमबॅक साधलंय दिनेशनं. सरळ खेळलाय फटका चांगला आहे मिळतील या फटक्यावर 4 धावा. गुड शॉट. शेवटचा चेंडू असेल आणि या शेवटच्या चेंडूवर आपण पाहिलं किती धावा येतील. 47 धावा फलकावर लागलेल्या आहेत. बघा मी चर्चा जी करत होतो की 45 50 प्लस जाऊ शकतंय जर तिथून धावा जोडल्या तर आणि 50 प्लस पुढे जाण्याची क्षमता आहे. एक चेंडू शिल्लक आहे. चांगला चेंडू होता. इथून आपण बघितला तर पुढे आलेले आहेत. आपण पाहिलं तिथे फिल्डर होते मिस्टर सिद्धू त्याने पकडलेला हा झेल पाहायला मिळाला आणि 47 धावा मात्र आपल्याला जर पाहायला मिळाल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर. 47 चं टोटल मात्र आपण पाहिलं उभं केलंय परंतु जिंकण्यासाठी 48 धावा ह्या जरूर असतील कारण की शेवटच्या बॉलवर आलेला तो विकेट आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक साधलं गेलं दिनेशच्या गोलंदाजीने कारण की त्याचं हे षटक आपण पाहिलं तर भरपूर चांगलं राहिलं कारण की या षटकामध्ये थोड्या कमी धावा त्यांनी खर्च केल्या आणि त्याचा फायदा मात्र नक्कीच मोठा होताना पाहायला मिळतोय. नक्कीच मला वाटतंय की आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत की पुन्हा एकदा 1 2 3 1 2 वाईट ना वाईट नक्कीच आपण बघितलं तर एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे नक्कीच आणि तेच कारण आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग फील्ड सेट करावी लागेल. नक्कीच आपण बघितलं तर ज्या पटलावर आपण बघितलं तर मोठ्या मोठ्या दुनियेमध्ये छोट्या छोट्या चुका होत असतात आणि चुका सुधारल्या जात आहेत. पुन्हा एकदा आपण जाऊया. कोण आहे बॅट्समॅन? गौतम ना. गौतम वाघात डावखुरा त्याचा खेळाडू आहे. जवळ इथून लेफ्ट हँडेड आहे. लेफ्ट हँडेड बॅटर म्हणजे जर आपण बघितलं तर मग लेफ्ट हँडर बॅटरच्या समोर एक गेम प्लॅनिंग. 1 मिनिट गाडी आहे मैदानाच्या आतमध्ये. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हा फटका खेळला गेलाय. दादाजीच्या फटक्यावर जास्त धावा मिळतील. तेजस आहेत तिथे कॅप्टन होते. बघा 2 धावा मिळाल्यात. तिसरी धाव मिळेल का गणेश? ओहो नेम चुकला गेम चुकलाय परंतु आपण पाहिलं इथे काय घडतंय आता फलंदाज मात्र बाद झालाय परंतु मिळाल्या या फटक्यावर किती 3 धावा म्हणजे 3 म्हणजे जिथून आपण बघितलं की जिथे 47 होतं तिथे आपण बघितलं 3 धावा नक्कीच मात्र मिळाल्या. या 3 धाव्याने टीमचे टोटल मात्र 50च्या घरामध्ये पोहोचले. 50 धावा झालेल्या आहेत. काय म्हणतात विजय? आणखीन एक बॉल आहे? नाही आता नाही आहे. थोडं मजाक मस्ती चालू होतं तर चर्चा करूया आपण. तर जवळ 50 धावा झालेल्या आहेत आणि नक्कीच 51 धावांचं लक्ष. चलना चल पुरी तरपणाचाय दूर उभी राहून नांगस काय. चलना चल पुरी तरपणाचाय दूर उभी राहून नांगस काय. लोका लोकात पुरा बोलवस काय. नजर लावून जे थोडं थांबवते तुम्हाला. श्री गणेश चिंचपाडा टीम. श्री गणेश चिंचपाडा टीमचे कॅप्टन जर तुम्ही आले असतील तर आपण या कारण की आई मरुदेवी स्पोर्ट्स राजावली बी टीमचे कर्णधार इथे आलेले आहेत.
हा नक्कीच आपण पाहिलं तर टॉस देखील करणार आहोत. श्री साई गणेश चिंचपाडा टीम चे कर्णधार या आणि हा टॉस केला जाईल या स्पर्धेच्या आयोजकांच्या भूमिकेत जगन्नाथजी जाबर यांना आपण पाहतोय. जगन्नाथजी जाबर आपण या टॉस करूया आपल्या शुभ हस्ते. आयोजकांच्या भूमिकेत त्यांना आपण पाहतोय. श्री गणेश चिंचपाडा टीमचे कॅप्टन माझा आवाज पोहोचत असेल तर त्वरित या आपण टॉस करण्यासाठी. तर जाऊया मग आपण मैदानाच्या मध्ये. धावा चेस करायच्या आहेत, 50 झालेल्या आहेत, 51 चेस करायच्या आहेत आणि कशा केल्या जातील त्याचं धावतं वर्णन देखील ऐकणार आहोत आमचे साथी समर्थक मित्र विजयजी भोये यांच्या मुखाने. तत्पूर्वी घेतोय मी छोटासा ब्रेक. हात धरला माझा हात धरला पूर्ण मनीच्या हात धरला हात धरला माझा हात. चला श्री गणेश चिंचपाडा टीम थोडं क्विक या, लवकर या. बाबूजी कांबळे इथे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. चला मोरदी स्पोर्ट्स राजावली बी टीम, श्री गणेश चिंचपाडा टीम, बाबूजी कांबळे यांच्या शुभ हस्ते हा टॉस कॉल येईल राजावली टीमकडून, कारण की ते पहिला इथे उपस्थित झाले होते. हेड म्हणजे छापा आणि येतोय काटा. टॉस जिंकला चिंचपाडा टीमने. काय निवडाल? सतरक्षण. शुभेच्छा तुम्हाला आणि बेस्ट ऑफ लक. अगदी आपण पाहिलं तर ह्या शुभेच्छा दिल्या गेल्यात आणि नक्कीच टॉस जिंकला आहे आपण पहिला चिंचपाडा टीमने. क्षेत्ररक्षण निवडलाय. फलंदाजीसाठी आमंत्रण मोरदी स्पोर्ट्स राजावली बी संघाला केलंय. तर आपण घेऊ एक छोटा ब्रेकमध्ये जाऊया आणि त्यानंतर पुन्हा एकदा या चेसिंगला मैदानाच्या आतमध्ये उतरूया. धन्यवाद जयेश. 51 धावांचं लक्ष मात्र पूर्ण करायचंय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उमेश डाऊन स्ट्राइक वरती आपण पाहतोय. तर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं तर गोलंदाज मनीष आहे. यावेळेस हवाई हल्ला केलाय. चेंडू जाईल सीमा रेषापार आणि उमेशच्या बॅट मध्ये आलाय हा षटकार. 6 धावा. 51चं लक्ष्य आहे आणि या 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी निश्चित 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उमेश अँड तेजस. मनीषच्या दुसऱ्या बॉलवरती हा षटकार आपण पाहिलाय. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे. चेंडू जाईल कव्हर पॉइंट बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता आलाय हा चौकार. काय जबरदस्त फटका या ठिकाणी सजवला गेला. बॅकफुटला गेले. त्याच्यानंतर पुढचा पाय थोडासा मात्र पुढे घेतला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग चेंडूला कव्हरच्या बाहेर मात्र खेळलं गेलं. धाव फलकाती धावा लागल्या गेल्यात 10. पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ओव्हरपिच बॉल होता
आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रन आउटच्या स्वरूपामध्ये तेजसला मात्र परतावं लागलं. पहिला धक्का बसलाय श्री मुंड्या स्पोर्ट काजूपाडा टीमला. तेजस आउट. रनआउटच्या सुरूमध्ये ही पहिली विकेट मात्र डाऊन झाले. निराश मनानं तेजस देखील डगआउटला मात्र परतलाय. जवळजवळ आपण पाहिलं तर मग चौथ्या बॉल वरती ही विकेट डाऊन होताना आपण पहिली भरपूर लांब राहिला होता पॉपिंग क्रीज फासनं. आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रनआउटच्या सुरूमध्ये तेजसला मारता परतावं लागलं. आता मात्र गणेश मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हलक्या हातानं मात्र चेंडूला जंटल पुश करण्याचा प्रयत्न. आणखी एका विकेटचा पतन. आता मात्र जी सलामीची जोडी होती उमेश आणि तेजस, त्या दोन बॅटरला मात्र डगआउटला परतावं लागलं. आणखी एक विकेट रनआउटच्या सुरूमध्ये बाद होतोय. पहिल्या चेंडूचा आपण विचार केला तर डॉट आला होता, त्याच्यानंतर षटकार चौकार, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन विकेट मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. कुठेतरी मी तर म्हणेन चुकी केली गेली आहे, कारण चांगल्या धावा मैदानाच्या आतमध्ये आल्या होत्या, चांगली पार्टनरशिप झाली होती, चांगल्या कॉलिंगची गरज होती या ठिकाणी, परंतु कुठेतरी घाई केली गेली आहे बॅटिंग करणारी टीम म्हणजेच श्री मुंड्या स्पोर्ट काजूपाडा संघानं. परंतु आता मात्र जबाबदारीचं क्रिकेट त्यांना देखील खेळावं लागेल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग डाव्या एष्टीच्या बाहेर टाकला गेलाय. ओव्हरच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर प्ले अँड मिस, हा डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झालाय. धाव फलकाती धावा लागल्या गेल्यात, त्या म्हणजेच 11 धावा. लक्ष्य आहे 51चं. अजून सुद्धा या ठिकाणी जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजे 40. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. आदरणीय सन्माननीय धनेशजी वडोला साहेबांचं आगमन झालंय. जगदीशजी वडोले यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या, आपलं देखील सहर्ष स्वागत. आपण पाहतो यंग मराठा चषक 2025 हा महासंग्राम वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि परंपरेची ही मोठी स्पर्धा आपण पाहतोय. यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी दांडेकर पाडा या संघानं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आणि आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी म्हणून पाहिलं तर मग या स्पर्धेचा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. 18 मध्ये अजून सुद्धा जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे श्री मुंड्या स्पोर्ट काजूपाडा टीमला. नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग दीपेश हा इन झालाय. आता मात्र गणेश अँड दिनेश यांना मात्र एक जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. 18 चेंडूमध्ये 40 धावा होऊ शकतात, परंतु त्याच्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल, चांगली फटकेबाजी करावी लागेल. बघूया कशा पद्धतीचा खेळ राहील. नंबर 2चं षटक टाकण्याकरता दीपेशला आपण पाहतोय. चला घाई करायची आहे, पण आपण देखील लक्ष द्या. 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं टाकून झाली पाहिजे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर प्ले अँड मिस, हा डॉट बॉल येतोय. लेन अँड लाईन मध्ये येऊन निश्चितच बॅटिंग ही करावी लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता गणेशनं, आणि तो देखील बीट झालाय. पहिला बॉल डॉट दीपेशचा आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस अजून एक डॉट बॉल. बॅक टू बॅक या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळला गेलाय. आता मात्र 16 बॉल
जिंकण्यासाठी 40 ची गरज. प्रेशर मध्ये या ठिकाणी आलाय फलंदाज गणेश. यावेळेस आपण पाहिलं तर स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंचांच्या माध्यमातून हा वाईड बॉल निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आव्हानाच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. 16 बॉल 39 ची गरज. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग जगदीशजी वडोला साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस आपण पाहिलं तर पायामध्ये निश्चित हा बॉल मात्र टाकला होता, परंतु लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव ही या ठिकाणी ऍड केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचले 13च्या घरामध्ये. आता मात्र 15 बॉल आणि जिंकण्यासाठी 38 ची गरज आहे. अजून सुद्धा बॅलेन्सिंग आहे, परंतु त्याच्यासाठी लढावं लागेल. लढाल तर घडाल, काहीतरी कराल, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं प्रयत्न केले नाही तर निश्चितच तुम्ही मात्र मागे पडाल, हे देखील लक्षात असू द्या. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता. स्विंग करण्याची निश्चितच संधी होती, परंतु कुठल्या प्रकारचे प्रयत्न त्या ठिकाणी केले नाहीये आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग गणेश मात्र बाद झालाय रनआउटच्या सुरूमध्ये. पंचांच्या माध्यमातून हा वाईड बॉल आणि एक 22 म्हणजे 2 धावा ऍड केल्या जातील, परंतु एक महत्वाचा फलंदाज गणेश देखील मात्र रनआउटच्या सुरूमध्ये होईल बाद. दुपेशच्या खात्यातील हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र सोडून दिला गेला. आता मात्र 14 बॉल आणि 36 ची गरज है. ये बाजार नहीं लगा है भाई, क्रिकेट का मैच चालू है. ये यूपी नहीं है, ये मुंबई है. यही करना पड़ेगा, लातों की भूत बातों से नहीं मानते. षटकातील पुढचा बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज आणखी एक या ठिकाणी होईल बाद. डावी एसटी या ठिकाणी ध्वस्त केली गेली. आणखी एक फलंदाज बाद होतो. आणखी एक धक्का बसतोय श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा टीमला. 4 बाद धाव फलकामध्ये धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजे 15. आता मात्र 13 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 36 ची गरज. मॅच होता कुठे आणि मॅच आलाय कुठे. धन्यवाद डीजे. हरीश आलाय, हरीश्वर. यस, लेफ्ट हँड बॅटर आहे. भावेश पवारचा खेळ मात्र त्याला देखील आठवावा लागेल, कारण भावेश पवार आपण पाहिलं तर मग टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडू. 7 समुद्र पार त्याने देखील आपलं नाव मात्र उंचावर नेलंय आणि ISPL मध्ये देखील त्याचा चांगला परफॉर्मन्स झाला. परंतु यावेळेस आपण पाहतोय डाव्या हाताचा बॅटर मैदानाच्या आत हरीश्वर आपल्याला पाहायला मिळतोय. 13 चेंडू जिंकण्यासाठी 36 ची गरज. यावेळेस आपण पाहिलं तर मग कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी घेतली जात नाहीये आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग षटकाची देखील झाली आहे समाप्ती. या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या दीपेशनं 4 आणि
एक फलंदाज देखील बाद केला. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर आणखी एक फलंदाज रनआउटच्या सुरूमध्ये देखील बाद झालाय. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 ची गरज आहे. चला घाई करायची आहे. 36 धावा अजून सुद्धा जिंकण्यासाठी हवेत. पाणी पाणी मैदानाच्या आतमध्ये पोचवायचं आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि तिसऱ्या षटकातील पहिला बॉल आपण पाहिला तर मग नो चेंडू आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळाला आणि नो बॉल वरती एक धाव देखील आली आहे. म्हणजेच या 2 धावा एक्स्ट्राच्या सुरूमध्ये ऍड केल्या जातील. आता मात्र 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 34 ची गरज आहे अजून सुद्धा. संजयचा हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटची लिडिंग एज लागली गेली आणि चेंडू जाईल थर्ड मॅन रिझर्व्ह मध्ये. परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर डिक्लरेशन झोन आहे आणि 2 धाव मात्र ठिकाणी मिळतील. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस मिस टाइम फटका आणि फलंदाज या ठिकाणी अजून एक झेलच्या स्वरूपामध्ये मात्र बाद होतो दिनेश. 11 बॉल आणि आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असणार आहे अजून सुद्धा मॅच जिंकण्यासाठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. कृष्णा आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल शिल्लक आहेत जिंकण्यासाठी 32 ची गरज. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर स्लोअर पद्धतीचा हा बॉल होता. परंतु बॅटचं स्विंग आपण पाहिलं तर लवकर बंद झालं आणि बॉल मात्र थोडासा लेट निघून गेला. म्हणजेच हा चेंडू असणार आहे डॉट. 9 चेंडू आणि 32 ची गरज. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हवाई हल्ला केलाय समोरच्या दिशेनं. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार
अशा फटके निश्चितच सुरुवातीला यायला हवे होते, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर अजून सुद्धा वेळ गेली नाहीये. प्रयत्न केले तर निश्चितच सामना जिंकू शकतायत. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 26 धावा अजून सुद्धा हव्यात. यावेळेस आपण पाहिलं तर मग बॅटची लिडिंग एज टाइम फटका झाला होता. थर्डमॅनच्या दिशेनं मात्र मिळतील 2 धावा या ठिकाणी येत आहेत. आता मात्र 7 बॉल 24 ची गरज आहे. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर मग सामन्यामध्ये वापसी केली जाईल. यावेळेस फुल टॉस बॉल स्विंग केला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर झेलच्या स्वरूपामध्ये मात्र परतावं लागेल फलंदाज कृष्णाला देखील. असं वाटलं होतं की या ठिकाणी जर षटकार येईल तर मग शेवटच्या ओव्हरमध्ये कमी धावा राहतील, परंतु झेलच्या स्वरूपामध्ये मात्र कृष्णा देखील आउट झालाय. एक षटकार जरूर कृष्णाच्या बॅटमधनं आपण पाहिला होता, परंतु यावेळेस मात्र त्याला देखील झेलच्या स्वरूपामध्ये मात्र बाद केलं गेलं. आता मात्र 6 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 24 ची गरज. धन्यवाद अडीचशे. बाल येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. जयेश पंच ओव्हर झाले म्हणजे स्ट्राईक चेंज होईल. जयेश की आंखों से कोई नहीं बच सकता. ये जयेश है. सहा बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 24. 4 षटकार मात्र ठिकाणी पेश करावे लागतील. भावेश पवार बनावा लागेल फलंदाज हरेश्वरला. बालकृष्ण उर्फ बाला बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न मात्र केले होते, परंतु एक सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 28 आकड्यावरती. 5 बॉल 23 ची गरज. यावेळेस हा फुलटॉस बॉल होता आणि निश्चितच चेंडूला मात्र दिशा दिली गेली आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं 2 धावा या ठिकाणी मिळतील. सध्या तरी आपण पाहिलं तर बिरसा मुंडा ट्रॉफी मध्ये जयेशचा डान्स देखील खूप फेमस झालाय. सध्या फेसबुक वरती मात्र जास्त व्हायरल झालाय. खूप फॉलो केलेत, खूप लाईक देखील केलेत त्यांच्या व्हिडिओला. एक आणखी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केला होता, परंतु फलंदाज या ठिकाणी झेलच्या स्वरूपामध्ये बाद होतोय.
धन्यवाद. डीजे चेंडू राहिले गेलेत ते म्हणजेच 3. आता मात्र फक्त औपचारिकता राहिली आहे या मॅच मध्ये, दुसरं काही नाहीये. षटकातील पुढचा बॉल टॉस बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सुंदर एफर्ट्स मात्र जरूर पाहायला मिळाला होता. षटकातील हा पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर स्वतःच्या पालोत्रमध्ये अडवण्याचे प्रयत्न खूप चांगले केले होते. आणि हा आपण पाहिला तर मग डॉट बॉल सॉरी एक सिंगल आली आहे, 2 आले. शेवटचा बॉल आहे, फक्त औपचारिकता राहिली आहे या मॅच मध्ये. परंतु शेवटच्या बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा चौकार आलाय आणि चौकारांना धावसंख्या पाहिली तर मग जाऊन पोहोचली 38 वरती. आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 13 धावेने मात्र थोडासा मागे राहिला तो म्हणजेच श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा हाळक. परंतु आपण देखील या ठिकाणी चांगला खेळ दर्शवला, आपलं देखील आभार. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 13 धावेने हा सामना जिंकलाय एन्जॉय ग्रुप बेलकडी संघानं. कॉंग्रॅच्युलेशन एन्जॉय स्पोर्ट बेलकडी अँड हाळक, श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा. यानंतर आणखी एक आपण महत्वाचा मॅच पाहणार आहोत. आई मरुदेवी स्पोर्ट राजावली बी वर्सेस धन्यवाद डीजे. चला संजय याने यायचा आहे मॅन ऑफ द मॅच घेण्याकरिता. संजय एन्जॉय ग्रुप बेलकडी टीमचा चांगला, संजय एन्जॉय ग्रुप बेलकडी टीमचा चांगला खेळ त्याने देखील या ठिकाणी केला आहे, म्हणून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला या ठिकाणी आम्ही वितरित करणार आहोत. तर पुढच्या 4 ओव्हरमध्ये काय घडेल काय बिघडेल हे देखील या ठिकाणी आम्ही निश्चितच पाहणार आहोत. जाणार आहोत आमचे सहकारी समालोचक मित्र